माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी काल गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने माओवादी मूवमेंट या देशातनं महाराष्ट्रातनं हद्दपार व्हावी याकरता जे एफर्ट्स घेतले आहे, खरं तर गडचिरोली जिल्ह्यातील त्यांची जी मूवमेंट आहे ही विकसित महाराष्ट्राच्या संकल्पना पुढे नेणारी मूवमेंट आहे. ज्या पद्धतीने गडचिरोलीमध्ये देवेंद्रजींनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गडचिरोलीच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त केलं आणि राज्याचे मुख्यमंत्री मुक्कामी जाऊन, निवासी जाऊन त्या ठिकाणी विकासाकरता, तिथल्या जनतेचं मनोबल वाढवण्याकरता, तिथलं डेव्हलपमेंट करण्याकरता, इंडस्ट्री स्थापन करण्याकरता आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याकरता ज्या पद्धतीने देवेंद्रजी निर्णय घेतलेले आहे, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. माननीय आमच्या केंद्र सरकारने, मोदीजींनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. मी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेकडनं देवेंद्रजींचं अभिनंदन करतो. सावरकरांबद्दल जी पंतप्रधानांनी घेतलेली भूमिका आहे त्या संदर्भात काय सांगाल? ठाकरे गट मात्र विरोध करतोय, टीका करतोय की भारतरत्न कधी देणार अशी मागणी करतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या पद्धतीने आमचं केंद्र सरकार, मोदीजी यांनी विविध संस्थांना नावं देऊन, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देऊन या देशाचा गौरव, सन्मान वाढवलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव हे या देशात राहिलं पाहिजे. त्यांचा इतिहास हा आमच्या सर्वांकरता ऊर्जा देणारा इतिहास आहे आणि म्हणून मोदीजींनी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये, मोदींच्या जीवनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे त्या ठिकाणी मोठा स्थान आहे, केंद्र सरकारने याचं एक उदाहरण म्हणून या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहे. मला वाटतं जेव्हा जेव्हा राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि उद्धवजी पाहत राहिले महाविकास आघाडीमध्ये असताना, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करायचे, उद्धवजी त्या ठिकाणी पाहत राहायचे आणि ज्या पद्धतीने अपमान व्हायचा, उद्धवजींनी त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहास विसरून गेले होते. खरं तर पुढच्या काळात सुद्धा मला वाटतं की उद्धवजींनी याचा विचार करावा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान या महाराष्ट्रात होणार नाही, त्यांचे लोक करणार नाही याची काळजी घ्यावी. माननीय मोदींचं मी अभिनंदन करतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाबद्दल त्यांनी या देशाच्या अनेक संस्थांमध्ये नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानतो. शेवटचा प्रश्न, अजित पवारांच्या आईने साकडं घातलंय की दोन्ही पवारांनी एकत्र यावं. दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल म्हणतात की शरद पवार आमच्यासाठी देवाप्रमाणे आहेत. कसं पाहता तुम्ही भाजपची भूमिका? एका परिवारातल्या ज्येष्ठ आईची इच्छा हीच असणार आहे की राजकारणाकरता पारिवारिक संबंध, नाते हे तुटू नये आणि पवार परिवाराचे नाते हे या देशाने बघितले, महाराष्ट्राने बघितले, मजबूत नाते आहेत. काही राजकारणाच्या कारणाने थोडं मोठं मनमुटाव झाले असतील, राजकारणामध्ये एखाद्या वेळी भूमिका वेगळ्या असतील, पण मनभेद होऊ नये. मतभेद झाले चालेल, तर मनभेद दूर झाले पाहिजे आणि पूर्ण परिवार एकत्र आला पाहिजे. याकरता जी माननीय अजितदादांच्या आई यांनी जी भूमिका घेतलेली आहे, साकडं घातलेलं आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्याकरता सुद्धा ही अभिमानाची बाब आहे की परिवार एकत्र आणण्याकरता महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार आहे, हे संस्कार महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळं परिवार एकत्र येणे याकरता माझ्याही शुभेच्छा असेल. राजकारणाचं मात्र वेगळं व्यासपीठ आहे, त्यावर वेगळं बोलू. आमदार सरकारमधील आमदार सुद्धा याची मागणी करतात की वाल्मिकगडचे निकटवर्तीय मंत्री जे मंत्रिमंडळात आहेत त्यांच्यामुळे कुठेतरी तपासावरती दबाव येऊ शकतो, म्हणून मुंडेंचा राजीनामा केला. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे, देवेंद्रजी गृहमंत्री आहे, देवेंद्रजीवर कुणी दबाव टाकू शकत नाही, आमच्या पोलिसावर कुणी दबाव टाकू शकत नाही. देवेंद्रजींनी सभागृहात इतकं स्ट्रॉंगली सांगितलं की या प्रकरणात कुणी राहू दे, त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यामुळं कोण कुठं आहे, कुठल्या पदावर आहे, यापेक्षा या तपासाचं जे अंतिम होईल ते आपल्याला दिसेल की सरकारने योग्य पद्धतीने तपास केला आहे. त्यामुळं या प्रकरणाचं राजकारण होऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. छगन भुजबळांना घेऊन म्हणतात की ओबीसीचा वापर फक्त सरकारने केला नाही, आता त्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे. छगन भुजबळांना त्यामुळेच मंत्रिपदामध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. कोण म्हणतं असं? विजय वडेट्टीवार साहेबांना हे कळायला पाहिजे की महाविकास आघाडीचे सरकार, त्याच्यापूर्वीचे सरकार
यांनी कधीही ओबीसीला न्याय दिला नाही. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आम्ही 17 ओबीसी मंत्री आहेत, 18 मराठा आहेत, 17 ओबीसी मंत्री आहेत. खरं तर इतका मोठी संख्या आहे. जरा वडेट्टीवारजी आतापर्यंतच्या मंत्रिमंडळात दाखवा कधी व्हीजेएनटीला न्याय मिळाला का, कधी धनगर समाजाला न्याय मिळाला का. आज आमचे राम शिंदे सभापती आहेत विधान परिषदेचे, आमचे दत्तमामा भरणे मंत्री आहेत. खरं तर तुम्ही तुमचे सरकार उघडून बघितले पाहिजे. खरा न्याय ओबीसींना भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सरकारने दिला आहे. त्यामुळं जरा पार्श्वभूमी तपासूनच बोललं पाहिजे वडेट्टीवारांनी. छगन भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. उद्या ते शरद पवारांबरोबर सुद्धा एका व्यासपीठावरती दिसणार आहेत. नाही, महाराष्ट्रात काही एवढं वैमनस्य नाही आहे की शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर भुजबळ साहेब का जाऊ नये. हा तर आमचा देवेंद्रजी कितीदा शरद पवार साहेबांच्या स्टेजवर आम्ही जात असतो, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. राहिला भाजपमध्ये येण्याचा, महायुतीमध्ये असा कुठलाही निर्णय होणार नाही जो आमच्या तीनही पक्षाला त्या ठिकाणी आमची जी बांधिलकी आहे त्या बांधिलकी तुटेल असा कुठलाही निर्णय भारतीय जनता पार्टी घेणार नाही किंवा महायुती घेणार नाही. पालकमंत्री पदाकरता मी माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा यांच्यासोबत चर्चा करतो आहे. माननीय देवेंद्रजींनी मला जबाबदारी दिली आहे. निश्चितपणे मी दोघांशी चर्चा करून लवकरात लवकर आम्ही तिघेही पक्षाचे निर्णय होतील आणि माननीय देवेंद्रजी अंतिम निर्णय घेतील. सर एक सवाल हिंदी में है. एक सवाल सर शरद पवारच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की जो पगार आहे, वेतन आहे, ते वेतन मुंबई जिल्हा बँकेतून आहे, ते काय होणार आहे, कसं बघता या निर्णयाकडे? नाही, महाराष्ट्र सरकारने तपासूनच सांगितलं आहे त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंटनी. त्यामुळे जो निर्णय झाला तो योग्यच आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास राज्य सरकार वेगवेगळ्या योजनांमुळे आमचं सरकार आम्ही निवडणुकीत दिलेले वचन पूर्ण करण्याकरता काम करतो आहे. आम्ही जो वचननामा दिला होता, जो मॅनिफेस्टो दिला होता, तो सर्व मॅनिफेस्टो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पूर्ण करणार आहे. त्याकरता किती खर्च लागला तरी सरकारला काही प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये डबल इंजिन सरकार आहे. जो काही कमी जास्त असेल आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, केंद्र सरकारकडनं पैसा मिळवू. मोदीजी आमच्या पाठीशी आहेत, केंद्र सरकार पाठीशी आहे. मी परवा मोदीजींना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की पुरी ताकद से मेरी सरकार महाराष्ट्र के साथ है. जेव्हा मोदीजी सारखं गव्हर्नमेंट आमच्या पाठीशी आहे तर आम्हाला काही पैशाची कमी नाही. आमचं सरकार 100% सर्व योजना सुरू ठेवून महाराष्ट्राचा विकास करेल. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आम्ही पूर्ण करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताना मोदींच्या विकसित भारताला सुद्धा आमचा महाराष्ट्र समोर राहील. शेतकरी आहेत ते अडचणीत दिसत आहेत. मुदतवाढ दिलेली आहे मात्र सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येतोय. या संदर्भात सरकार काही आणखी पावलं उचलणार? कुठे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी अजूनही अडचणी येत आहेत. 7 दिवसाची मुदतवाढ दिली आहे मात्र मी माननीय जयकुमार रावलजीशी बोललो, ती थोडी अजून वाढवावी लागेल. त्यामध्ये एवढ्या 7 दिवसात ते होणार नाही. मी सुद्धा एक पत्र पाठवलं आहे की त्याला थोडा वाढवला पाहिजे. थोडा वाढवून शेतकऱ्यांचा जे मनस्ताप होणार नाही असं आम्ही काम करू. वॉलंटियर असे म्हणाले लाडक्या बहिणींना 21चा हप्ता कधी भेटणार, आश्वासन ते सरकारने दिलेलं ते कधी पूर्ण करणार, कारण की सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्या ठिकाणी. त्यांना हे माहिती आहे वडेट्टीवारांना की देवेंद्र फडणवीस सरकार हे पक्क सरकार आहे, वचन देणारं सरकार आहे, वचन पूर्ण करणारं सरकार आहे. त्यामुळे विरोधात त्यांना बोलावं लागतं म्हणून ते बोलतात. आमचं सरकार बरोबर वेळेवरच सर्व हप्ता वगैरे जो काही असेल लाडक्या बहिणींचा, सर्वच लाडक्या भावांचा, लाडक्या बहिणीचा, शेतकरी वीज कनेक्शनचा, शेतकऱ्याच्याकडनं वीज बिल घेणार नाही, संजय गांधी योजनेचे आम्ही 2100 रुपये केले आहेत. हे सर्व जे काही आम्ही निवडणुकीत मांडलं, जे काही बोललो, जनतेने आम्हाला मतं दिले, जनतेचे वचनपूर्ती आम्ही करणार आहोत आणि वेळेत सर्व सरकार काम करेल.